हाय हॅलो नमस्कार. मी ज्योती झेंडे अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करीत आहे. तर आज सकाळ सकाळच लवकर उठले होते. राहिलेला कांदा लावायचा होता आणि तसंच उद्या भोगीची पण तयारी करायची होती. उद्यापासून सण सुरू होतो आहे म्हणून आज सकाळ सकाळी लवकर उठले, आंघोळ केली आणि हे दारापुढे सारून घेतला. तोपर्यंत मुलींचं पण पाणी तापत होतं. नंतर म्हटलं सारून झाल्यावर कांदा लावून कंप्लीट होईल लवकर गेल्यावरती, म्हणून ही सकाळची सगळी घाई गडबड. सारून घेतल्यावरती नंतर लगेच रानात गेले, तिथे कांदा लावू लागले. आणि हा कांदा लावून झाला एकदाचा. शेतकरी असल्यावर कसं एक काम झालं की एक काम चालूच असतं, शेतकऱ्याला कधी सुट्टीच नसते ना. आणि हे असं ओल्यात पाणी चालू असल्यावर प्रत्येकजण टप्प्याटप्प्यावर कांदा लावत असतो. कोरड्यात लवकर उरकत नाही आणि मजुरांना पैसे द्यायचे म्हटल्यावर ओल्यात उरकून घ्यावं लागतं. आणि कांद्याला पण भाव आहे, त्याच्यामुळं मजुरी पण जास्त वाढलेली आहे. सो आज एकदा फायनली कांदा लावून झाला. त्याच्यात लाईट पण जात होती सारखी सारखी. आणि हा असा ओल्यात वाकून कांदा लावणं खूप अवघड आहे. कंबर आणि पाय खूप दुखतात. आणि असंच मजा मस्ती गप्पा करत करत कांदा उरकतच आला होता. काही कांदा 2 दिवस अगोदरच लावून झाला होता आणि हा राहिलेला होता थोडासा. आज तोही कंप्लीट झाला फायनली. ही कांद्याची पण प्रत्येक प्रोसेस प्रत्येक टप्प्यावर 2.5-3 महिन्याची अशी प्रोसेस असते. अगोदर बी टाकायचं, नंतर 2 महिन्यांनी लागवडीला येतो तो. आणि हा लागवडीला आला आहे 2 महिने झाल्यानंतर. आणि अजून 3 महिन्याने हा कांदा काढायला येईल. आणि नंतर हा कांदा काढून झाल्याच्या नंतर घरी येताना रानात वालाच्या शेंगाला पण खूप शेंगा आल्या होत्या. म्हटलं चला उद्याच्याला शेंगा पण होतील सणाला, म्हणून या काही शेंगा तोडल्या. रानातलं काम पाहून संक्रांतीच्या सणाची पण तयारी चालूच होती. शेंगा खूप होत्या पण घरी पण भरपूर काम राहिलं होतं. सकाळी लवकरच गेले होते रानात आणि रानातूनच उशीर झाल्यामुळं परत येता येणार नव्हतं, म्हणूनच जातानाच तयारी चालली होती. आणि मग परत खण पण आणायला जायचं होतं गावात. इथे अशा एवढ्या शेंगा तोडून झाल्या आणि मग नंतर घरी आले. घरी आल्याच्या नंतर ह्या कोंबडीचे पिल्लं पण कसे पाहतात. त्याला पण व्हिडिओमध्ये येण्याची आवड आहे, कसा टुकूमुकू पाहतोय. याने चिवचिव केलं की आमचं बाळ पण लगेच त्याला आवाज देत होतं. आणि मग तर या पिल्लांना खायला टाकलं आणि मग आम्ही गावात गेलो खण घेण्यासाठी. या ताई पण या बाळासोबत बोलत होत्या. चला तर मग पुन्हा भेटूया. बाय बाय.